काल आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या दोन गोष्टी बघितल्या. आज आपण दोन गोष्टी या ठिकाणी आज बघणार आहोत. ते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. जर उदाहरणामध्ये आपल्याला फिक्स कॅपिटल मेथडने कॅपिटलचे बॅलन्सेस दिलेले असतील तर आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावं लागतं. जर आपल्याला उदाहरणामध्ये फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडने कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस दिलेले असतील तर आपल्याला करंट अकाउंट तयार करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी कॅपिटल अकाउंट मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला लिहाव्या लागतात, क्लिअर कराव्या लागतात. कारण तो फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड म्हणजे काय माहिती आहे का? प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स वेगळा राहील आणि वर्षाच्या शेवटी कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स वेगळा राहील. त्याला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. आणि फिक्स कॅपिटल मेथड म्हणजे नेमकं काय असतं तर याच्यामध्ये ठराविक रक्कम भांडवलासाठीच आहे. त्या भांडवलामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. समजा 1 लाख रुपये भांडवल आहे, ते 1 लाख रुपये भांडवल स्थिर राहील, त्याच्यात कुठलाही प्रकारचा बदल होणार नाही. लाख रुपये तुमचे जसेच तसे राहतील, त्याच्यात कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही. याला फिक्स कॅपिटल मेथड असं म्हटलं जातं. आणि उदाहरणामध्ये 10% ते 20% उदाहरणं फिक्स कॅपिटल मेथडचे येतात. 80% उदाहरणं फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडचे असतात. पण 10 ते 20% मध्येच आपल्याला पेपरला जर फिक्स कॅपिटल मेथडचे उदाहरण आलं तर विद्यार्थ्यांना करंट अकाउंट हे तयार करावं लागेल, हे लक्षात घ्या. मग त्या दृष्टिकोनातून आपण करंट अकाउंट किंवा कॅपिटल अकाउंट कसं तयार करायचं मी दोन्ही कंबाईन केलं आहे. की ज्या उदाहरणात करंट अकाउंट दिलेला असेल त्या उदाहरणात कॅपिटलचा अकाउंट टाकायचं. मग तुम्हाला कॅपिटलचे बॅलन्सेस डायरेक्टली बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला लिहावे लागतील आणि करंट अकाउंट तुम्हाला तयार करावं लागेल. आणि ज्या उदाहरणात फक्त कॅपिटल अकाउंट दिलेला आहे त्या उदाहरणात तुम्हाला कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे. मी आज या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा कॅपिटल अकाउंट कॅपिटल अकाउंट मध्ये किंवा करंट अकाउंट मध्ये काय काय जातं ते पहिल्यांदा समजावून सांगतो. आपल्याला सुरुवातीचे कॅपिटल अकाउंटचे किंवा करंट अकाउंटचे बॅलन्सेस क्रेडिट साइडला दिलेले असतील. बऱ्याच वेळेस करंट अकाउंटचा एका पार्टनरचा बॅलन्स क्रेडिटचा असतो आणि एका पार्टनरचा डेबिटचा असतो. त्यावेळेस तो विद्यार्थी मग करंट अकाउंटचा क्रेडिटचा बॅलन्स क्रेडिटला लिहायचा का डेबिटला लिहायचा इथे कन्फ्यूज होतो. आणि कन्फ्यूज झाला की मग तो गोंधळून जातो आणि तो दोन्ही बॅलन्स क्रेडिटला लिहून ठेवतो. आणि दोन्ही बॅलन्स क्रेडिटला लिहून ठेवल्यामुळे चूक काय होते माहितीये का? बॅलन्स शीट टॅली होते. बॅलन्स शीटला फरक पडतो आणि फरक पडल्यामुळे त्याचं उदाहरण टॅली होत नाही आणि मग तो म्हणतो चाय आपण एवढं सोडवलं पण टॅली झालं नाही. टॅली न होण्याचं कारण असं आहे का दोन्ही बॅलन्स क्रेडिटला लिहिले, एक बॅलन्स डेबिटला लिहायला पाहिजे होता पण डेबिटला लिहिला नाही, त्यामुळे त्याचं टॅली झालं नाही. म्हणून हताश व्हायचं नाही. डेबिटचा बॅलन्स डेबिटला लिहायचा, क्रेडिटचा बॅलन्स क्रेडिटलाच लिहायचा, हे पथ्य पाळा. अतिशय महत्त्वाचं आहे. डेबिटचा बॅलन्स डेबिटला लिहा, क्रेडिटचा क्रेडिटला लिहा. म्हणजे तुमचं टॅली व्हायच्या बाबतीत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या क्लिअर होतील. नाही तर तुम्ही स्वतः कन्फ्यूज राहिला, दुसऱ्याला कन्फ्यूज करा. मग त्या दृष्टिकोनातून आपण पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंटचे क्रेडिट बॅलन्सेस असतील तर ते क्रेडिट साइडला लिहावे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर आपल्याला उदाहरणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये उल्लेख केलेला आहे का कॅपिटलवर व्याज काढा. मग तुम्हाला त्या कॅपिटलवर व्याज चार्ज करावं. मग तुम्हाला 5% सांगितलं असेल, 50,000 भांडवल असेल, मग 50,000वर 5% 2,500 रुपये व्याज होतं. पार्टनरला व्याज मिळणार. पार्टनरच्या दृष्टिकोनातून व्याज हा फायदा आणि फायदा असल्या कारणाने पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल लिहावं लागेल. आणि दुसरा एक ध्यानात ठेवा,
प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यावे लागतात आणि तुम्ही जर 2 इफेक्ट दिले नाही तर तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार नाही. या ठिकाणी ब्रह्मदेव आला, कारण उदाहरण टॅली करताना 2 इफेक्ट ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होणं अतिशय महत्वाचं आहे. बरेच जण म्हणतात सर आपण ट्रायल बॅलन्स मध्ये जे आयटम असतात त्यांचा सिंगलच इफेक्ट का? त्यांचा सिंगलच इफेक्ट येण्यामागचं कारण असं आहे का त्यांची डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू दोन्ही बाजू टॅली केलेली आहे. जेवढी डेबिट बाजू आहे तेवढीच क्रेडिट बाजू आहे. त्याच्यामुळे ट्रायल बॅलन्स मध्ये जेवढे आयटम असतील तेवढ्या आयटमचा फक्त सिंगल इफेक्ट होईल, डबल इफेक्ट द्यावा लागत नाही. हे ध्यानात घ्या. जर दिला तर ती तुमची चूक आहे, टॅली होणार नाही. मग इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा दुसरा इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तो इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून द्यावं लागेल. त्याच्यानंतर आपण पार्टनरला उदाहरणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये उल्लेख का पार्टनरला सॅलरी द्यायची, मग पार्टनरला 3000 रुपये वर्षाला सॅलरी द्यायची आहे असं उदाहरणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये उल्लेख. मग त्या पार्टनरला 3000 रुपये सॅलरी, मग ती सॅलरी त्याला मिळणार, त्याच्या दृष्टिकोनातून तो फायदा आणि फायदा असल्या कारणाने पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आहे बाय सॅलरी. आणि त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तो पार्टनर सॅलरी ज्या पार्टनरला दिली त्या पार्टनरचं नाव टाका आणि तेवढी अमाऊंट लिहा, म्हणजे टॅली व्हायला एकदम सोपं होईल. आपण लवकरच उदाहरणाला सुरुवात करणार आहोत. मग त्या हिशोबाने या यूट्यूबच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेवढे पॉइंट हे होतील त्या प्रमाणात उत्साह वाढतो. त्याच्यानंतर आपल्याला पार्टनरला कमिशन द्यायला सांगितलं, मग पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कमिशन द्यावं लागेल. त्याच्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यावेच लागतात तरच टॅली होईल, नाहीतर टॅली होणार नाही. म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन असं द्यावं लागेल. त्याच्यानंतर बाय आपल्याला जर नफा झाला तर पार्टनरच्या दृष्टिकोनातून तो फायदा, म्हणून पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात नेट प्रॉफिट लिहा. आणि शक्यतो पार्टनर्स कॅपिटल आणि करंट अकाउंटची क्रेडिट बाजू नेहमी जास्त असते. मग आपण आता ही क्रेडिट बाजू डोक्यात घेतली, आता डेबिट बाजू विचारात घेऊ. मग पहिल्यांदा जर समजा एखाद्या करंट अकाउंटचा डेबिट बॅलन्स असेल तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा लिहावं लागेल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. समजा बी चा क्रेडिट बॅलन्स आहे, मग इथं बी च्या कॉलम मध्ये तुम्हाला अमाऊंट लिहावी लागेल टू बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. त्याच्यानंतर वैयक्तिक वापरासाठी जर तुम्ही काही माल काढला असेल, पैसे काढले असतील तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू ड्रॉइंग अकाउंट. ही जर ऍडजस्टमेंट असेल तर हिचा दुसरा इफेक्ट वैयक्तिक वापरासाठी माल काढला असेल तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि घेणाऱ्या आपल्याकडून जी वस्तू जाते मालाचा संपूर्ण रेकॉर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटला घेतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय ड्रॉइंग अकाउंट म्हणजे ज्या पार्टनरने घेतला त्या पार्टनरचं नाव लिहावं लागेल, ती अमाऊंट लिहावी लागेल आणि तशा पद्धतीने तुम्हाला तो पॉइंट क्लिअर करावा लागेल. त्याच्यानंतर आता समजा तुम्हाला ड्रॉइंग वरती व्याज चार्ज करायला सांगितलं. आता व्याज चार्ज करताना उदाहरणामध्ये दोन पद्धतीने व्याज दिलं जातं. काही वेळेस उदाहरणात उल्लेख राहतो पर्सेंटेज. ड्रॉइंग वरती 10% व्याज आकारा, 5% व्याज आकारा. जिथं पर्सेंटेज येईल तिथं निम्म व्याज आकारावं आणि
नियम आहे. मग नियम का आहे, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय, हे पण अतिशय महत्वाचं आहे. का ड्रॉइंग वरती व्याज चार्ज करताना सर अर्धच इंटरेस्ट का चार्ज करावं असा मला प्रश्न विचारला जातो. पण मी त्या प्रश्नाचं उत्तर देतो. तुम्ही मला जेही काही प्रश्न विचाराल त्या प्रत्येक प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला द्यायला बंधनकारक आहे. तुम्ही मला काही विचारा, कोणती अडचण विचारा. मग ड्रॉइंग वरती हा इंटरेस्ट का चार्ज केला जातो, तर वैयक्तिक वापरासाठी ज्यावेळेस आपण माल काढतो, पैसे काढतो, त्यावेळेस एकरकमी पैसा काढत नाही. जर जसा आपल्याला वैयक्तिक वापरासाठी पैसा लागेल त्या प्रमाणात तो पैसा काढला जातो. म्हणून त्या प्रमाणात पैसा काढत असताना तुम्ही एकरकमी पैसा काढलेला नाही. मग एकरकमी तुम्ही व्याज द्याल का? सगळं एकटी व्याज द्याल का? नाही देणार. मग एकटी व्याज देणार नाही. म्हणूनच तुम्हाला इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग वरती हाफ इंटरेस्ट चार्ज करावं हा नियम आहे. म्हणून पर्सेंटेज मध्ये ज्यावेळेस व्याज येतं त्यावेळेस ते अर्धच व्याज आकारावं हा नियम ध्यानात ठेवा. म्हणजे तुमच्या मार्गामध्ये अडचण येणार नाही, उत्तराला क्लॅरिटी येते. आता समजा तुम्ही पूर्ण व्याज आकारलं, त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार, कारण व्यावसायिक संस्थेला ते व्याज मिळणार. मग व्यावसायिक संस्थेला ते व्याज मिळणार असल्या कारणाने तुम्हाला त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहावं लागेल बाय इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला समजा लॉस, उदाहरण लॉस झाला तर आपल्याला तो लॉस बऱ्याच वेळेस आपल्याला नफा द्यायची सवय असते. विद्यार्थ्यांना 90% उदाहरणं नफ्याची असतात, 5 ते 10% उदाहरणं तोट्याची असतात. मग 90% उदाहरणाची सवय झाल्यामुळे तुम्हाला ती सवय लागलेली राहते. हाताला नेमका तोटा झाला आणि तो जर तोटा तुम्ही प्रॉफिट अँड लॉस पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला दिला तर तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार. का नाही होणार? तर तोटा झालेला आहे, तो तोटा म्हणजे नुकसान आहे. आणि नुकसान आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायला पाहिजे होती, ती तुम्ही क्रेडिटला लिहिली. आणि क्रेडिटला लिहिल्यामुळे तुमचं बॅलन्स शीट पांगळं होईल, टॅली होणार नाही. म्हणून एवढीच काळजी घ्या का जे ज्यावेळेस लॉस होतो त्यावेळेस तो पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटच्या डेबिटला लिहायचं हे ध्यानात ठेवा. हे काय करा, ध्यानात ठेवा. आणि त्याच्यानंतर पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंटची क्रेडिट बाजू नेहमी जास्त असते.